स्वागत आहे शेतकरी मित्रांनो. भारतातील सर्वाधिक उत्पादन अमृत पॅटर्न टेक्निकमध्ये शेतकरी मित्रांनो मी दिनेश देशमुख. आज 5 ऑगस्ट 2024. आज आपण आलो अमृत पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केल्या जात असलेल्या कपाशी पिकाच्या प्लॉटमध्ये. शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊ की अमृत पॅटर्न पद्धतीने जेव्हा आपण कपाशी या पिकावर फवारणी व्यवस्थापन करतो त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या औषधीचे कॉम्बिनेशन सांगितल्या जाते, जसे की ॲसिपेट असो, एक्ट्रा असो, थायमेक्टोझोन असो, त्याचबरोबर ॲस्टाटामास्पाइड असो किंवा ब्ल्यू कॉपर असो किंवा कोसावेट सल्फर WD 80% असो, ह्या जे काही औषधी आहेत ह्या जेव्हा आपण औषधी सांगतो तेव्हा कॉम्बिनेशन हा महत्त्वाचा विषय आहे. वेगळ्या माध्यमातून आपल्याला सांगितलं जातं की एवढ्या औषधी चालत नाहीत किंवा ह्या औषधी घेतल्या तर द्रावण औषधीचं फुटते. तर खरंच यामध्ये काही तथ्य आहे का, याची संपूर्ण आणि डिटेल माहिती घेऊया. त्याचबरोबर कोणकोणते द्रावण फाटू शकते, म्हणजेच जेव्हा आपण औषधी तयार करतो तेव्हा कोणकोणत्या औषधीचे कॉम्बिनेशन चालत नाही, ते जर आपण घेतले तर द्रावण फाटू शकते, याचीसुद्धा आपण माहिती घेऊया. तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनल तर सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि जर आपण नवीन असाल तर नक्कीच प्ले स्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये कपाशी या पिकाची संपूर्ण माहिती लिखित स्वरूपात घेऊ शकता. चला तर सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, जे काय आपण अमृत पॅटर्न पद्धतीने शेतकऱ्यांना शेड्यूल फवारणीचा सांगतो ते सांगण्यापूर्वी आपण आपल्या शेतामध्ये खूप सारे प्रयोग केलेले आहेत. आणि ज्या काही आपण औषधी कॉम्बिनेशनमध्ये सांगतो तेव्हा आपण दुकानदाराकडे जातो तेव्हा आपण कन्फ्यूज होतो, तेव्हा आपल्याला वेगळ्या प्रकारची माहिती दिली जाते. तर आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीवर विश्वास ठेवायचा आहे. लाखो लोकांना आपण जेव्हा ही माहिती देतो तर तेव्हा खोटी देणार नाही, कारण आपण जर एक माहिती खोटी दिली किंवा एक माहिती चुकीची दिली तर शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. आणि शेतकऱ्याचा जो भरोसा आपल्यावर आहे तो आपल्याला कधीही तोडायचा नाही, हा महत्त्वाचा विषय आहे. शेतकरी मित्रांनो, जे काय आपण आपल्या शेतामध्ये प्रयोग केलेले आहेत तेच प्रयोग आपण शेतकऱ्यांना सांगत असतो, त्यामध्ये मग फवारणीचे औषधसुद्धा असू द्या. आता महत्त्वाचा विषय आहे की कोणकोणत्या प्रकारच्या औषधाचे द्रावण घेतल्यानंतर द्रावण फुटू शकते, याचीसुद्धा आपण माहिती घेऊया. आता या पद्धतीमध्ये आपल्याला महत्त्वाचं आहे 4थ्या 5व्या किंवा नंतर जे काही कपाशी पिकावर जास्तीत जास्त बोंडसड रोगाचा प्रादुर्भाव येतो त्यामध्ये आपल्याला ब्ल्यू कॉपर आणि ट्रेप्टोसायक्लिन याची रिकमेंड केल्या जाते. आता ब्ल्यू कॉपर यासोबत कधीकधी कपाशीचे पानं हे पिवळे होतात, म्हणजेच बोंडसड तर आहेच आपल्या शेतामध्ये पण पानंसुद्धा पिवळे होतात. त्यावेळेस आपण कोसावेट WD 80% सल्फर याचीसुद्धा शिफारस करतो. महत्त्वाचा विषय आहे, कॉपर आणि सल्फर एका जागी हे सहसा चालत नाही. याचं जर द्रावण आपण घेतले तर ते द्रावण फुटू शकते. त्यामुळे याची फवारणी करताना आलटून पालटून, म्हणजे पहिल्या फवारणीत आपण सल्फर घेतलं तर नेक्स्ट दुसऱ्या फवारणीमध्ये आपण कॉपर ब्ल्यू कॉपर घेऊ शकता. तर या व्यतिरिक्त कुठलीही अशी औषधी नाही जी आपण फवारणीमध्ये जे काय आपण सांगतो ते संपूर्ण आपण कॉम्बिनेशन घेतले तर याचा वेगळा परिणाम किंवा दुष्परिणाम कपाशी या पिकावर आपल्याला बघायला मिळणार नाही. आता राहिला महत्त्वाचा विषय की 4 ते 5 औषधीचे कॉम्बिनेशन घेतल्यानंतर रिझल्ट येते का, तर 100% रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो. या उलट जर आपण कॉम्बिनेशनच्या औषधी घेतल्या, आता आपल्याला सांगितलं जाते की बुवा एवढ्या औषधीचं कॉम्बिनेशन चालत नाही, मग एकच जर प्रोडक्ट जसं की आपण लॅन्सर गोल्ड घेतलं त्यामध्ये इमिडाक्लोरोपिड आहे पण ॲसिपेट पण आहे, अजून बरेच औषधी आहेत ज्यामध्ये 3-3, 4-4 कंटेंट एकाच औषधीमध्ये आहेत आणि ते पॅकिंग करून आपल्याला दिली जाते. मग जेव्हा आपण हीच औषधी फवारणीमध्ये कॉम्बिनेशन करतो तेव्हा चालत नाही आणि कंपनी जेव्हा पॅकिंग करते वेगळ्या प्रकारची तेव्हा चालते, हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या शेतामध्ये अनुभव घ्यायला पाहिजेत. हे जे काय आपण कॉम्बिनेशन सांगतो ते संपूर्ण कॉम्बिनेशन आपण अमृत पॅटर्न शेड्यूलप्रमाणे घेऊ शकता. यामध्ये कुठल्याही प्रकारची घाबरण्याची गरज नाही. जे काय आपण शेतकऱ्यांना कॉम्बिनेशन सांगतो ते आपण आपल्या शेतामध्ये प्रयोग केल्यानंतरच सांगत असतो. आता महत्त्वाचं आहे की काही अशा औषधी आहेत की जवळपास एकच काम करतात, पण या व्यतिरिक्त काही अशासुद्धा औषधी आहेत ज्यामुळे पानं कपाशीचे कडक होतात, पानं जाड होतात. त्यामुळं आपल्याला कॉम्बिनेशन घेणे गरजेचे असते. जसं की आपण ॲसिपेट घेतल्यानंतर जे पानं आहेत हे थोडे जाड येतात, कडक येतात, त्यामुळे आपण एक्ट्रा, इमिडाक्लोरोपिड किंवा मोनो हे आपण कॉम्बिनेशनमध्ये घेत असतो. आता अनेक दुकानदार सांगतात ॲसिपेटसुद्धा तेच काम करते आणि एक्ट्रा, इमिडाक्लोरोपिडसुद्धा तेच काम करते, तर असं नाही आहे. वेगळ्या प्रकारचे कामं आहेत. त्यामुळे जे काय आपण कॉम्बिनेशन सांगितलेले आहेत हे एकदम जबरदस्त कॉम्बिनेशन आहेत आणि याच कॉम्बिनेशनमुळे कपाशी या पिकामध्ये पातेगळीचा प्रादुर्भाव आपल्याला बघायला मिळत नाही. त्याचबरोबर चांगल्या प्रकारे 100% रिझल्ट कमी खर्चामध्ये या पद्धतीमध्ये आपल्याला बघायला मिळते. तर शेतकरी मित्रांनो, अशाच माहितीसाठी बघत राहा अमृत पॅटर्नचा. नमस्कार.